काल मी खूप दमले होते. त्यामुळे रात्री अंथरुणावर जाताच कधी झोप लागली ते कळलंच नाही. पण एक मात्र खरं, झोप अगदी शांत व गाढ लागली होती. म्हणतात ना, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याला शांत झोपेचं वरदान असतं. सकाळचे 7 वाजले असतील. नेहमीप्रमाणे वेळेवर जाग आली मला. उठल्यावर अंघोळ वगैरे करून तयार झाले. आता मला चहा प्यायचा होता. पण 7:30 वाजले तरी दूधवाला आला नव्हता. मी घराच्या बाहेर दारासमोर उभी राहून दूधवाल्याची वाट पाहू लागले. वाट पाहत तिथेच उभी होते, पण दूधवाला येतच नव्हता. एवढा तर वेळ होत नाही त्याला. आज का वेळ होत आहे कोण जाणे. बघता बघता 8 वाजले. आता दूधवाल्याची वाट बघणं सोडलं आणि दुसऱ्या कामाला लागले. घरात काम करत असताना दारावर कोणाचा तरी आवाज आला. कोणीतरी दरवाजा ठोठावत होतं. आता या वेळेला कोण आलं असावं. घरातलं काम सोडून दाराजवळ गेले. पाहिलं तर 50-55 वयाचा कोण नवीन माणूस दिसला. माझ्याकडे पाहून तो बोलला, "मंगलबाई तुम्हीच का?" "होय मीच. आपण कोण?" मी विचारलं. "मी दूधवाला. मी तर त्या राजू नावाच्या मुलाकडून दूध घेते." "हो हो, त्याच्या बदल्यात मी आलो आहे आज." "अच्छा हो का? मी दुधाचीच वाट पाहत होते." "बरं ठीक आहे, द्या दूध." "हो आणा तुम्ही भांडं." आता मी दाराजवळून परत घरात गेले. एक पातेलं घेतलं आणि ते घेऊन बाहेर आले. दूधवाला आता माझ्या दारापासून खाली रस्त्यावर जाऊन उभा होता. बुलेट गाडी होती वाटतं त्याची. त्यावर दुधाच्या कॅन टांगलेल्या होत्या. दुधाचं पातेलं मी त्याच्या हातात दिलं. त्याने त्यात दूध ओतलं. पण मी थोडं आश्चर्यचकित झाले होते. कारण रोज तो मुलगा यायचा आणि आज अचानक हा माणूस कसा काय दूध द्यायला आला. याबद्दल माझ्या मनात प्रश्न होता. मीच त्याला विचारलं, "अहो, तो राजू मुलगा रोज दूध द्यायला यायचा. आज तो का नाही आला आणि तुम्ही का आला आहात?" त्यावर तो युवक थोडा हसतच म्हणाला, "हो, त्याने काम सोडलं आहे." "अच्छा हो का? तो तुमच्याकडे कामाला होता का?" "हो, हा दुधाचा व्यवसाय मीच करतो." त्या राजूला कामावर ठेवलं होतं, पण काही कारणास्तव त्याने काम सोडलं आहे. "अच्छा मग आता?" "काही नाही, आता रोज मीच दूध द्यायला येईन." "हो का? ठीक आहे चालेल. बरं अर्धा लिटरचा आहे ना तुमचा उकडा?" "हो हो." त्याने अर्धा लिटर दूध माझ्या पातेल्यात ओतलं आणि त्यानंतर ते पातेलं माझ्याकडे दिलं. मग मी ते पातेलं घेतलं आणि घरात आले. तो त्याची गाडी चालू करून निघून गेला. घरात आले, गॅसवर चहा ठेवला. चहाची तलप केव्हापासून लागली होती. सगळ्यात आधी चहा बनवला. चहा घेतला तेव्हा कुठेतरी शांतता मिळाली. आता स्वयंपाक वगैरे केला. जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग घेतली माझी सूर्यफुलाच्या बियांची टोपली. त्यामध्ये काही बिया भरल्या. व्यवस्थित टोपली झाकून घेतली आणि बरोबर 10:15 वाजता निघाले बाजारात. नेहमीच्या ठिकाणी म्हणजे अंबिका स्वीटच्या डाव्या बाजूला पोतं अंथरलं आणि त्यावर बसले. समोर सूर्यफुलाच्या बियांची टोपली ठेवली. मग येणाऱ्या जाणाऱ्यांकडे थोडं आशेने पाहू लागले की कदाचित माझ्याकडून कोणी सूर्यफुलाच्या बिया विकत घेतं का. तेवढ्यातच एक मुलगी आली. म्हणाली, "मावशी, मला द्या 10 रुपयांच्या बिया." आज माझं ते पहिलंच गिराईक होतं. एक वर्तमानपत्राचा कागद घेतला. त्यावर माझ्याकडे जे छोटं माप होतं ते भरलं आणि ते भरून त्या मुलीला बिया दिल्या. तिने मला 10 रुपये दिले आणि थँक्यू म्हणून पुढे निघून गेली. अशा प्रकारे आज माझ्या कामाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सूर्यफुलाच्या बिया विकत बसले आणि त्यानंतर घरी आले. संध्याकाळ झाली. स्वयंपाक करायचा, पण आज स्वयंपाक करायला खूप कंटाळा येत होता. दिवसभर बसून शरीर खूप जाम झालं होतं. पण काय करणार, जगण्यासाठी पोटात तर काही ना काही अन्न टाकावं लागतं ना. त्यामुळे ठरवलं की जाऊ दे, एक भाकर टाकते आणि ठेचा करते. त्यासोबतच भाकर खाऊन घेईल. भाकर टाकली आणि सोबत ठेचाही केला. थोड्या वेळाने जेवायला बसायचं होतं. म्हटलं आधी दार उघडं आहे ते बंद करून घेते
आणि मग जेवायला बसते, असं मनाशी म्हटलं. दाराजवळ दार बंद करायला गेले तर लगेच बाहेरून माझा मुलगा माधव आणि नातू येताना दिसले. ते दोघे घरात आले. नातू धावतच आला आणि माझ्याजवळ येऊन मला बिलगला. मीही खाली बसले तिथेच आणि त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाले, कसा आहेस रे दादू? आजी, मी छान आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. मग मी त्याला म्हणाले, चल तुला काहीतरी खायला देते. त्याचा हात धरून त्याला घरात आणलं. अरे, सूर्यफुलाच्या बिया देऊ का तुला? नको आजी, कंटाळा येतो मला त्या बियांचा. मग काय हवं बरं? थांब, तुला मी शेंगदाणे देते. भाजून ठेवले आहेत. मग मी थोडेसे भाजून ठेवलेले शेंगदाणे त्याला दिले. तो आनंदाने खाऊ लागला. माझा मुलगा माधव देखील तिथेच खुर्चीवर बसला होता. मी काही शेंगदाणे त्याला द्यायला गेले. तो म्हणाला, नकोय, जेवण करून आलो आहे मी आत्ताच. बरं बरं. मग माधव, आज कसं यायला जमलं? काय नाही, हा मोन्या म्हणत होता की आजीला भेटायला जायचं आहे आणि इकडेच आम्ही या गल्लीमध्ये आलो होतो. थोडं काम होतं मला, त्यामुळे चला म्हटलं मनाशी. मी म्हटलं, हो का? नातू म्हटला म्हणून तू आलास, नाही तर तुला तरी कुठे आईला भेटायची इच्छा होते. पण मी फक्त मनातल्या मनात पुटपुटले. माझा नातू मोन्या आनंदाने मी दिलेले शेंगदाणे खात होता. त्याला माझ्याकडून दिलेला खाऊ खाताना पाहून मनाला खूप बरं वाटलं. त्याच्याशी बोलू लागले. मी लहान मुलांसारखीच बोलत होते त्याच्याशी. थोड्या वेळाने मुलगा म्हणाला, चल मोन्या, निघूयात आता. पप्पा थांबा ना, अजून आत्ताच आलो ना. नाही, चल, झोपायची वेळ झाली आहे. माझी देखील इच्छा होती की त्यांनी काही वेळ थांबावं, पण मुलाला मात्र घाई होती. मग मुलगा माधव नातूला घेऊन निघून गेला. ते निघून गेल्यावर आता मला माझं घर परत एकाकी वाटू लागलं. काही वेळ नातू आला होता घरात, किती छान वाटत होतं, पण काही वेळापुरतंच. आता परत जेवायची आठवण झाली. मग स्वतःसाठी जेवणाचं ताट बनवलं आणि जेवायला बसले. माझ्या मुलाची, माधवची आठवण आली. ते जेवण करून आले होते घरून, पण मुलाने, माधवने एकदाही विचारलं नाही की आई, तुझं जेवण झालं की नाही. खोटं खोटं होईना, पण विचारलं असतं तर मनाला किती बरं वाटलं असतं माझ्या. पण त्याला काय, आईची एवढी काळजी. बरं असो, मी आता जेवायला बसले. जेवण केलं, भांडी आवरली आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या कामाला लागले. आजही 7:30 वाजले होते, पण दूधवाला मात्र आला नव्हता. आता मला पुन्हा वाटू लागलं की आज दूधवाला येतो की नाही. पण 8 वाजेच्या आसपास दारावर दूधवाल्याचा आवाज आला. घरातून दुधाचं भांडं घेतलं आणि बाहेर गेले. तोच कालचा युवक होता. आज मात्र त्याने पांढरे कपडे घातले होते, गावाकडे लोक घालतात तसे, आणि डोक्यावर पांढरी टोपी देखील घेतली होती. त्याला पाहून असं वाटलं की कोणीतरी गावाकडचा माणूस आला आहे. मी त्याच्याजवळ गेले, पातेलं त्याला दिलं. त्याने त्यात अर्धा लिटर दूध ओतलं. मी ते दूध घेऊन परत फिरले. तेवढ्यात तो म्हणाला, अहो, ताक आहे माझ्याकडे, घ्यायचं का तुम्हाला? मी त्याच्याकडे बघितलं, पण काहीच बोलले नाही. अहो, ताकाचे पैसे नाही घेणार, असंच देत आहे मी माझ्याकडून, घ्या थोडंसं. अहो नको, उगाच कशाला? नाही नाही, आम्ही अधूनमधून देत असतो, जे लोक आमच्याकडून नेहमी दूध घेतात त्यांना. हो का? पण राजूकडून तर मी कधीपासून दूध घेत आहे, त्यांनी कधी दिलं नाही. हो का? खरंच? होय खरंच. मी तर हप्त्यातून एकदा ताक पाठवायचं त्याच्याकडे. मग तो वाटत नव्हता का लोकांना ताक? ते माहीत नाही, पण त्याने मला कधी ताक दिलं नाही. बरं जाऊ द्या ना, तुम्ही एक भांडं आणा, मी ताक देतो, मलाही उशीर होत आहे. मग मी परत घरात आले. दुधाचं भांडं ओट्यावर ठेवलं आणि दुसरं एक भांडं घेतलं आणि बाहेर आले. त्याच्याकडे ते भांडं दिलं. त्याने त्यात ताक ओतलं आणि म्हणाला, म्हणजे तपास करावा लागेल राजूकडे. मी एवढी मोठी कॅन भरून ताक द्यायचो त्याच्याकडे, तो काय करायचा याचा तपास करावा लागेल, असं तो माझ्याकडे पाहतच म्हणाला. पण मी मात्र काय बोलणार? आता त्यांचा
आपापसातला मामला होता तो. मग दूधवाल्याने त्याची गाडी सुरू केली आणि निघून गेला. मी ते ताक घेऊन घरात आले. ठरवलं की जाऊ दे, या ताकाची मस्त कढी बनवते. बरेच दिवस झाले कढी खाल्ली नव्हती. मस्तपैकी कढी बनवली आणि पोटभर जेवण केलं. काल आणि आज संध्याकाळी जेवण व्यवस्थित केलं नव्हतं. मग सूर्यफुलाच्या बियांचं सामान घेतलं आणि परत बाजारात निघाले सूर्यफुलाच्या बिया विकायला. सूर्यफुलाच्या बिया विकत होते, पण गिराईक फारसं नव्हतं. तरी देखील धंदा तर करावाच लागणार. एक दिवस छान धंदा होतो, तर एक दिवस कमी. मी तिथेच पोतं अंथरून त्यावर बसले होते. झाड होतं. झाडाची सावली तिथे पडायची, त्यामुळे मला तेवढा आधार असायचा. दुपारचे 12:30 वाजले असतील. मी मांडी मारून तिथेच पोत्यावर बसले होते. तेवढ्यात एक व्यक्ती माझ्याजवळ आला. "अहो, कशा दिल्या सूर्यफुलाच्या बिया?" मी त्याच्याकडे न बघता म्हणाले, "10 रुपयाला. हे एक माप आहे. किती देऊ सांगा?" "बरं, ठीक आहे. 2 माप द्या मला." मी एक वर्तमानपत्राचा कागद घेतला. त्यामध्ये 2 माप सूर्यफुलाच्या बिया टाकल्या आणि त्या बिया त्याला देऊ लागले. आता मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. मी थोडीशी आश्चर्यचकित झाले, कारण हा तर तोच दूधवाला आहे जो सकाळी मला दूध द्यायला येतो. त्याने माझ्या हातातून सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आणि म्हणाला, "अहो, तुम्ही सूर्यफुलाचा व्यवसाय करता वाटतं." मी परत गोंधळात पडले. "म्हणजे सूर्यफुलाच्या बिया विकता का तुम्ही?" "होय होय." "हो का? छान आहे. पण तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुम्ही सूर्यफुलाच्या बिया विकण्याचा व्यवसाय कराल." "म्हणजे काय झालं? मला कळलं नाही. तुम्हाला काय सांगायचं आहे ते?" "काही नाही, असंच." "अहो, तसं काही नाही. कामाची काय लाज? आणि गरज पडली तर कोणतंही काम करावं लागतं. व्यक्तीने कामाची कधी लाज बाळगू नये. आणि असंही तुम्हीही दूध विक्रीचं काम करता. मग तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असा कमीपणा बघता का?" "नाही नाही, उलट मला तर दूध विक्रीचा व्यवसाय आवडतो." "हो का? मग तसंही मला सूर्यफुलाच्या बिया विकायला आवडतं. आणि तसंही स्वतःच्या मनाची मालकीण. मी केव्हाही येऊ शकते आणि केव्हाही घरी जाऊ शकते." "हो, बरोबर आहे तुमचं." तो माझ्या बोलण्याला सहमती देत म्हणाला, "बरं चला, निघतो मी." मग तो निघून गेला. संध्याकाळपर्यंत मी सूर्यफुलाच्या बिया विकत बसले आणि मग घरी निघून आले. संध्याकाळी पुन्हा मला मुलाची आणि नातवाची आठवण आली. जेवण करत असताना काल मुलगा नातवाला घेऊन आला होता, तेव्हा किती बरं वाटलं होतं. कदाचित आजही आणायला हवं होतं त्याने. मी खोटी आशा धरून बसले होते. मला माहिती होतं की ते येणार नाहीत. नातवाला आणणार नाही माझा मुलगा. पण तरी देखील बराच वेळ त्यांची वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दूधवाल्याचा आवाज आला. "दूध घ्या, दूध." त्याचा आवाज ओळखला मी आणि लगेच दुधाचे पातेलं घेऊन बाहेर आले. त्याने माझ्या पातेल्यात दूध ओतलं आणि विचारलं, "मग काल ताक दिलं होतं, बरं होतं का ताक?" "होय होय, खूप छान ताक होतं. कढी बनवली होती मी." "हो का? कढी तर माझी फेवरेट आहे बघा." असं तो म्हणाला. "हो, ताक ओरिजिनल होतं ना. कढी देखील खूप छान बनली त्याची." "बरं चालेल. मग तुम्ही म्हणाल तर हप्त्यातून 2 वेळा ताक आणून देत जाईन तुम्हाला." मी फक्त स्मितहास्य केलं. त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. मग त्याने त्याची गाडी सुरू केली. तो निघून गेला आणि मी घरात येऊ लागले. दिवस असेच पुढे जात होते. एकदा सकाळची वेळ होती. मी घरात उठून काम करत होते. शेजारच्या घरात काहीतरी कार्यक्रम होता वाटतं. त्यांनी घरात स्पीकर लावून मोठ्या आवाजात गाणी सुरू केली होती. सकाळी सकाळी देवाची गाणी आणि भजने लागली होती. त्यामुळे वातावरण खूप उत्साही आणि आनंददायक वाटत होतं. मी किचनजवळ स्वयंपाकाची तयारी करत होते, कारण स्वयंपाक करून सूर्यफुलाच्या बिया विकायला जायचं होतं. मी माझ्याच कामाच्या धुंदीत होते. तेव्हा अचानक मागून आवाज आला, "अहो, अहो." माझ्या मनात प्रश्न आला, आता कोण घरात आलं
आणि कोण आवाज देत आहे? मी लगेच मान वळवली आणि पाहिलं तर तो दूधवाला होता. हा घरात कसा आला असं वाटून मी 2 पावलं पुढे गेले आणि विचारलं, काय झालं? तो म्हणाला, अहो दूध नाही घ्यायचं का आज? हो घ्यायचं आहे ना. मग मी कधीपासून बाहेर आवाज देतोय, तुम्ही तर दूध घ्यायलाच आले नाहीत. अच्छा, हो का? बाजूला मोठ्या आवाजात गाणी सुरू आहेत ना, कदाचित त्यामुळे मला तुमचा आवाज आला नसेल. बरं थांबा, मी लगेच भांडं घेऊन येते. ठीक आहे, लवकर या, तो म्हणाला आणि बाहेर गेला. मी दुधाचं भांडं घेतलं आणि बाहेर गेले. त्याने माझ्या भांड्यात दूध ओतलं. मी भांडं घेत असतानाच तो म्हणाला, अहो एक विचारू का? हो विचारा की. पण तुम्हाला राग तर नाही येणार ना? नाही नाही, राग येण्यासारखं काही विचारू नका. मी थोडं स्पष्ट सांगितलं. अहो तसं काही नाही. मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला दूध देतोय, पण तुम्ही एकटेच दिसता घरात. स्वतः सूर्यफुलाच्या बियांचा व्यवसायही करता. तुम्हाला मुलं नाहीत का? त्याच्या या प्रश्नाने मी क्षणभर स्तब्ध झाले. मग उत्तर दिलं, होय आहे की मुलगा. तो कुठे राहतो? बाहेरगावी आहे का? नाही नाही, तो याच शहरात राहतो, बारामतीमध्ये. हो का? कदाचित त्याने माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले असावेत. मग तो पुढे काही न बोलता निघून गेला. मी दुधाचं पातेलं घेऊन घरात आले. दूधवाला तर निघून गेला, पण त्याच्या बोलण्याने माझ्या मनात पुन्हा मुलगा, नातू आणि सुनेचे विचार येऊ लागले. मला थोडं वाईट वाटलं, कारण त्याच्या बोलण्याने मी थोडी नाराज झाले होते. कदाचित त्याला कळालं होतं की माझा मुलगा माझ्यापासून वेगळा राहतो. खरं तर मला स्वतःचीच दया आली. माझे पती गेले तेव्हा माझा मुलगा शाळेत जायचा. त्याला लहानाचं मोठं केलं, पण त्याने मला असं एकटं सोडलं अशी अपेक्षा नव्हती. मी त्याला खूप चांगले संस्कार दिले होते. पण आजकालच्या मुलींना सासू नको असते, त्यांना एकटं राहायला हवं असतं. पण जाऊ देत, मुलालाही माझी कुठे काळजी आहे. बराच वेळ तेच विचार मनात घुळत राहिले आणि त्यासोबतच कामही करत राहिले. माझी बाजारात जाण्याची वेळ झाली. सूर्यफुलाच्या बियांची टोपली घेतली, घराच्या बाहेर आले, दाराला कुलूप लावलं आणि बाजारात निघाले. बाजारात आता दुकानांवर रंग विकायला आले होते, कारण होळी येणार होती ना, म्हणून. बऱ्याच लोकांनी तर आताच होळीच्या निमित्ताने रंग खेळायला सुरुवात केली होती. अजून तर रंगपंचमी बऱ्याच दिवस लांब होती, पण तरी देखील लोक एकमेकांना रंग लावायला लागले होते. माझ्या आयुष्यातले दिवस असेच पुढे जात होते. नेहमीप्रमाणे मी सूर्यफुलाच्या बिया विकायला बाजारात आले, पण आज मात्र मला खूप अस्वस्थ वाटत होतं. डोकं दुखत होतं आणि अंगही खूप जड झालं होतं. अंगात बारीक ताप आला होता. असं वाटत होतं की इथेच पोत्यावर झोपून राहावं. अंगात खूप अशक्तपणा वाटत होता. दुपारची वेळ होती. आजूबाजूला ऊनही पडलं होतं. आज जसा दिवस पुढे निघत होता, माझी तब्येत बिघडत चालली होती. मी कसं तरी 4 वाजेपर्यंत बाजारात थांबले, पण आता जीवाला नकोसं झालं. त्यामुळे सामान आवरलं आणि कसं तरी हळूहळू चालत चालत घरी आले. घरी आल्यानंतर सरळ पलंगावर लोळले. काहीच करण्याची इच्छा नव्हती. चहा देखील बनवला नाही. संध्याकाळी वातावरणात थोडा गारवा पसरला, त्यामुळे थोडं बरं वाटू लागलं. पण स्वयंपाक करण्याचीही इच्छा नव्हती आणि काही खाण्याचीही इच्छा नव्हती. मनात खूप वाटत होतं की पलंगावरून उठावं, थोडंसं काहीतरी बनवावं आणि खाऊन घ्यावं. पण खरं तर काही करण्याची इच्छा होत नव्हती. तसेच पडून राहिले आणि रात्री न जेवताच झोपून गेले. पण सकाळी 4 वाजता जाग आली. अंगात ताप भरलेला, डोकंही खूप जड झालं. तशीच पडून राहिले. सकाळपर्यंत झोप तर आलीच नाही. सकाळी कानावर दूधवाल्याचा आवाज पडला. चादर पांघरून झोपले होते. उठून दूध घ्यायला बाहेर जावं म्हटलं, पण उठायची इच्छाच झाली नाही. दूधवाल्याने 2-3दा आवाज दिला. त्यानंतर मात्र तो दाराजवळ आला आणि दरवाजा वाजवला. मी फक्त लोटलो होतं. आतून कडी नव्हती लावली. मी आता घरातूनच आवाज दिला, अहो आज नाही घ्यायचं दूध. का, काय झालं? का नाही घ्यायचं? मला बरं नाहीये. त्यानंतर थोड्या वेळाने त्याचं काहीच प्रत्युत्तर आलं नाही. आता मात्र दाराचा आवाज आला. त्याने दार उघडलं होतं वाटतं. तो घरात आला. मी पुढच्या खोलीतच पलंगावर झोपले होते. अंगावर चादर पांघरलेली होती. अहो काय झालं? त्याचा आवाज आता खूप जोरात आला. म्हणजे तो माझ्या जवळ येऊन उभा होता वाटतं. मी चेहऱ्यावरची चादर बाजूला केली. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं? तब्येत खराब आहे का? हो ना, बरं वाटत नाहीये. मग दूध का नाही घ्यायचं? तुम्हाला काही हवं का? काही नाही, असंच उठायची इच्छा होत नव्हती. बरं थांबा, मी आणून देतो दूध. कुठे आहे भांडं ते सांगा. तिथे किचनमध्ये आहे, बघा बरं. तो किचनमध्ये गेला. तिथून एक भांडं घेतलं आणि घरातून बाहेर गेला. तिकडून लगेच त्या भांड्यात दूध घेऊन आला. माझ्याकडे पाहत म्हणाला, कुठे ठेवू? तिथं ओट्यावरती झाकून ठेवा.
तो आता किचनमध्ये गेला आणि तिथे दुधाचं भांडं ठेवलं. परत माझ्याकडे आला. मला वाटलं तो आता निघून जाईल, म्हणून मी त्याला म्हणाले, धन्यवाद. अहो, त्यात काय एवढं धन्यवाद द्यायचं? सारखं बरं. तुम्हाला बरं नाहीये, मग तुम्ही औषध वगैरे घेतलंय का? कधीपासून बरं वाटत नाहीये तुम्हाला? काही नाही, कालच रात्रीपासून. हो का? म्हणजे तुम्ही औषध घेतलं नाहीत वाटतं. त्याने पुन्हा विचारलं. नाही, जाईल की आता थोड्या वेळाने दवाखान्यात. बरं बरं, नक्की जाऊन या. मग तो घराच्या बाहेर जाऊ लागला. त्याला मी सांगितलं, दरवाजा बंद करून घ्या. हो ठीक आहे, करतो. त्याने उत्तर दिलं. त्याने दरवाजा बंद केला आणि तो निघून गेला. त्यानंतर मी पुन्हा अंगावर आणि चेहऱ्यावर चादर घेतली आणि झोपून गेले. थोड्या वेळाने उठले, पण चहा करण्याचीही इच्छा झाली नाही. फक्त दूध गरम केलं आणि ग्लासभर दूध पिऊन घेतलं. त्यानंतर पुन्हा पलंगावर येऊन झोपले. माझ्याकडे एक छोटा मोबाईल होता. मुलाला कॉल करावा वाटत होतं. बऱ्याच वेळा विचार केला की त्याला कॉल करू की नको, पण शेवटी कॉल केलाच. त्याने तिकडून कॉल उचलला. मी थोड्या हळू आवाजात म्हणाले, कुठे आहेस माधव? काही नाही, कामावर आलो आहे. हो का? बरं बोल ना, काय झालं आई? काही नाही रे, असंच. मी उत्तर दिलं. बरं ठीक आहे, ठेवतो मग. तो पुढे काहीच बोलला नाही. मी त्याला काही सांगणार त्याच्या आधीच त्याने फोन कट करून दिला. आता मला खूपच वाईट वाटलं. खरं तर स्वतःच्या नशिबाबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल वाईट वाटत होतं. आता मला नवऱ्याची आठवण झाली. जर माझे पती राहिले असते तर त्यांनी मला असं इतक्या वेळ घरात पडू दिलं नसतं. लगेच दवाखान्यात घेऊन गेले असते. समोर भिंतीवर त्यांचा फोटो लावलेला होता. त्यांच्या फोटोकडे पाहतच बराच वेळ मनातल्या मनात बोलत राहिले. त्यांची आठवण आल्यामुळे डोळ्यात अश्रू तरळले, पण स्वतःचे अश्रू स्वतःनेच पुसले, कारण कोणीच नव्हतं माझे अश्रू पुसण्यासाठी. खरं तर असं वाटत होतं की या जगात मी एकटीच आहे, माझं कोणीच नाही. पोटचा मुलगा होता, पण त्याच्याकडून देखील काही आशा उरल्या नव्हत्या. आणि सुनबाईचं तर विचारूच नका. तिनेच तर मुलाला माझ्यापासून वेगळं केलं. बराच वेळ अश्रू ढाळत राहिले, पण काय करणार, माझंच नशीब होतं. शेवटी दुपारी 4 वाजता पोटाला भूक लागली. आता स्वतःची जाणीव स्वतःलाच झाली की काहीतरी करून खाल्लं नाही तर तब्येत अजून खालावेल. म्हणून कशीबशी हिंमत करून पलंगावरून उठले आणि किचनमध्ये जाऊन थोडे पोहे बनवले. पोहे करून खाल्ले. पोहे खाल्ल्यानंतर थोडी अंगात तरतरी आली. मग चहा देखील बनवला. थोडं बरं वाटू लागलं. पुन्हा पलंगावर येऊन झोपले. रात्र झाली, झोप लागली होती मला, पण मध्यरात्री अचानक जाग आली. घरातील लाईट सुरूच होता. घड्याळाकडे बघितलं तर रात्रीचे 3 वाजले होते. माझी तब्येत बिघडलेली पूर्णपणे जाणवली. खरं तर माझी चूक होती. दुपारीच दवाखान्यात जायला हवं होतं. औषधं तरी आणायला हवं होतं, पण मीच कंटाळा केला. आता काही केलं झोप लागेना. तसंच सकाळपर्यंत पडून राहिले. सकाळी दूधवाल्याचा आवाज परत आला. उठून दूध घ्यायला जावं म्हटलं, पण दूधवालाच दारावर आला. त्याने दार वाजवलं. आज मात्र मी आतून दार बंद केलं होतं, कारण सकाळी उठले नव्हते ना. घरात झाडूही मारला नव्हता. अहो काय झालं, दार उघडा की, दूध घ्यायचं ना. मी हिंमत करून अंगावरची चादर बाजूला केली आणि दाराजवळ गेले. दार उघडलं. समोर दूधवाला उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, काय झालं, बरं वाटत नाही का तुम्हाला आज पण? हो ना, बरं नाही वाटत. बरं थांबा, तुम्ही काळजी करू नका. बसा तुम्ही, मी देतो दूध. तिथूनच घेतो किचनमधून दुधाचं भांडं. हो बरं ठीक आहे. तो किचनमध्ये गेला. मी तिथेच घरात आले आणि खुर्चीवर बसले. त्याने दुधाचं भांडं घेतलं, बाहेर गेला आणि दूध घेऊन परत घरात आला. किचनमध्ये ठेवतो दुधाचं भांडं. हो ठीक आहे, चालेल. तो दुधाचं भांडं घेऊन किचनमध्ये गेला. काही वेळाने परत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, काय झालं, तुम्ही दवाखान्यात दाखवलं नाही का? अहो दाखवलं नाही म्हणजे तुम्ही गेलाच नाही वाटतं दवाखान्यात? तुमच्या चेहऱ्यावरूनच वाटतं आहे. अहो हो, खरंच मला कंटाळा आला, त्यामुळे गेले नाही मी. अहो असा कंटाळा कराल तुम्ही, मग बरे कसे होणार? बरं ठीक आहे, मी येतो आता, काळजी घ्या. मी काही वेळ तिथेच बसले आणि परत किचनमध्ये गेले. दूध गरम केलं आणि ग्लासभर दूधच पिऊन घेतलं. बसून तरी काय करणार, असंही अंगात शक्ती नव्हती. परत पलंगावर आले आणि झोपून गेले. पोटात दूध गेल्यामुळे मला झोप लागली वाटतं, पण काही वेळाने परत डोळा उघडला. दारावर कोणीतरी आलं होतं. तोंडावरची चादर बाजूला केली तर दारावर दूधवाला उभा दिसला. मी त्याला पाहून थोडी गोंधळले. आता सकाळी तर दूध घेतलं, मग हा दूधवाला आता कशाला आला असेल बरं? मला काही उमगलं नाही. तेव्हा त्याने तिथूनच आवाज दिला आणि म्हणाला, अहो आहात ना घरात? हो आहे की, बोला. काय झालं? तो आता दाराजवळून चालत माझ्याजवळ आला. अहो तुम्ही सकाळी दूध घेतलंत की? हो माहीत आहे. तुम्ही सकाळी दूध घेतलंत, पण मी असंच तुमची विचारपूस करायला आलो. दवाखान्यात गेलात का मग तुम्ही? हो जाईल ना आता. खरं तर मला इच्छा होती, पण बाई, चालत दवाखान्यात जावं एवढी हिंमत आणि शक्ती माझ्या अंगात उरली नव्हती. बरं काळजी करू नका, चला मी नेतो तुम्हाला दवाखान्यात.
अहो नको, कशाला उगाच त्रास करून घेता माझ्यासाठी. नाही नाही, चला, काय होतं त्यात, उठा लवकर. त्याने माझ्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवली, त्यामुळे मला खरंच थोडा दिलासा मिळाला. त्याने आग्रह केला, त्यामुळे मी आता पलंगावरून उठले, बाथरूममध्ये गेले, थोडं तोंडावर पाणी मारलं. तोपर्यंत तो तिथेच बाहेर रूममध्ये खुर्चीवर बसला होता. मी आता साडी देखील बदलून घेतली आणि मग परत पुढच्या रूममध्ये आले. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, चला, झाली का तयारी? हो, झालं की, चला. मग आम्ही दोघे घराच्या बाहेर आलो. मी दाराला कुलूप लावलं. अहो, पण कसं नेणार तुम्ही मला दवाखान्यात? हे काय, आपली बुलेट गाडी आहे ना, तिच्यावर बसून. अहो नको, लोक बघतील तर काय म्हणतील? का? मी फक्त दवाखान्यात तर नेत आहे तुम्हाला, त्यात लोकांबद्दल विचार करण्यासारखं काहीच नाही. खरं तर तुम्हाला बरं नाहीये 2 ते 3 दिवसांपासून. कुणी आलं का तुमचं विचारपूस करायला? मग तुम्ही कशाला लोकांची काळजी करता? जास्त तणाव घेऊ नका, चला. दवाखान्यातून आलात की लगेच फरक पडेल तुम्हाला. सध्या वातावरण खराब आहे आणि सगळीकडे असंच आहे. प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत आहे. तुम्हालाही लागण झाली असावी. तुम्ही बाजारात असताना दिवसभर कोणी तुमच्या जवळ येऊन खोकलं असेल, त्यामुळे त्याच्यापासून तुम्हाला लागण झाली वाटतं. चला, आता जास्त विचार करू नका. तो बुलेट गाडी जवळ गेला आणि त्याने बुलेट सुरू केली. त्याने मला मागे बसायला सांगितलं. खरं तर मला त्याच्या गाडीच्या मागे बसायला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. असे एखाद्या परक्या पुरुषाच्या मोटरसायकलवर कसं बसू शकतो, हा विचार मनात येत होता. पण खरंच मला ही गरज होती. मला वाटत होतं की एखादी रिक्षा बोलवावी आणि रिक्षा करून जावं, पण आता लवकर रिक्षा मिळणार नाही आणि त्यामुळेच मी त्याच्या मोटरसायकलच्या मागे बसले. तो मला म्हणाला, बसलात का व्यवस्थित? हो, बसले. मागे दांडी आहे, तिथे पकडून घ्या. हो, ठीक आहे. मग त्याने मोटरसायकल सुरू केली आणि आम्ही एका क्लिनिकमध्ये पोहोचलो. तिथं जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे लवकर माझा नंबर लागला. डॉक्टरांनी मला तपासलं, काही इंजेक्शन दिले आणि गोळ्या औषधे दिली. त्यानंतर मग आम्ही परत दवाखान्यामधून बाहेर आलो. मी त्याला म्हणाले, तुम्ही माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही जा, वाटल्यास मी जाईन घरी. अहो नाही नाही, कशाला, आम्ही सोडतो तुम्हाला, चला. त्याने माझं ऐकलं नाही. मी परत त्याच्या मोटरसायकलवर बसून घरी आले. त्याने मला माझ्या घराच्या बाहेर सोडलं आणि म्हणाला, गोळ्या वेळेवर घ्या. हो, घेईन नक्की. जाऊ का मी आता? हो, ठीक आहे. तुमचे खूप खूप आभार. मी खरंच मनापासून त्याचे आभार मानले आणि मग तो निघून गेला. मी घरात आले. आता दवाखान्यातून येऊन अर्धा तास झाला होता. खरं तर इंजेक्शन घेतल्यामुळे मला आराम वाटत होता. मी थोडंसं खाल्लं आणि औषधं घेतली, त्यामुळे मला खूप बरं वाटू लागलं. आता घरात खूपच पसारा झाला होता. 2-3 दिवसांपासून झाडू देखील मारला नव्हता. मी झाडू मारू लागले आणि त्यानंतर अंघोळ वगैरे केली. काही वेळाने पाहिलं तर तो दूधवाला परत माझ्या दारावर उभा होता. आता हा कशाला आलाय? मला मनातल्या मनात प्रश्न पडला. त्याच्या हातात कसली तरी पिशवी दिसत होती. तो घरात आला आणि म्हणाला, फरक पडला का तुम्हाला? हो, खूप बरं वाटतंय मला. पण तुम्ही असं अचानक का आलात? अहो, मी ते तुमच्यासाठी फळं घेऊन आलो आहे. अहो कशाला, उगाच तुम्ही त्रास घेताय माझ्यासाठी. अहो नाही, त्यात त्रास कसला? एवढी तर माणुसकी असायलाच हवी. माणुसकीच्या नात्याने आणले आहेत. घ्या, फळं खा. लवकर बरं होईल तुम्ही. असं म्हणून त्याने फळांची पिशवी माझ्या हातात दिली. मी परत त्याला धन्यवाद म्हणाले. खरं तर मला त्याच्याकडून ते फळं घ्यावेसे वाटत नव्हते. पण आता काय करणार? नाही देखील म्हणता येत नव्हतं. मग तो जाऊ लागला. मी माणुसकीच्या नात्याने त्याला म्हणाले, अहो थांबा, चहा करते. नको नको, मी चहा घेतलाय आत्ताच. फळं घ्यायला गेलो होतो तिकडे, हॉटेलवरती चहा पिलो मी. अहो ठेवते की, मी आग्रह केला. खरंच नको, वाटल्यास नंतर कधीतरी घेईल तुमच्या हातचा चहा. बरं, ठीक आहे, येतो मी मंगलजी. असं म्हणून त्याने माझं नाव घेतलं. मी थोडं आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अहो, तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तुमचं नाव ते दवाखान्यात डॉक्टरांना सांगितलं नाही का तुम्ही? तेव्हा पावतीवर मिसेस मंगल असं तुमचं नाव लिहिलं होतं. हो का? खरं तर मला थोडं कौतुकच वाटलं त्याचं. बरं चला, काळजी घ्या. हो, तुमचं नाव काय? त्याने माझी एवढी मदत केली, त्यामुळे मी त्याचं नाव विचारलं. मी मधुकर. हो का? त्याचं नाव ऐकून मला माझ्या शाळेतल्या एका मित्राची आठवण झाली. जेव्हा मी शाळेत होते, 10वीच्या वर्गात, माझ्या शाळेत देखील एक मधुकर नावाचा मुलगा होता. बरं चला, येतो मी, काळजी घ्या. आणि काही वाटलं तर सांगा, मला कॉल करा. असं म्हणून त्याने एका पावतीवर म्हणजे कागदावर त्याचा नंबर लिहून दिला. मी त्याच्या हातातून तो कागद घेतला. मग तो गेला. तो तर गेला, पण मला त्याच्याबद्दलच विचार येऊ लागले मनात. खरंच किती चांगला आहे तो. खरं तर मी आजारी होते, पण आजूबाजूचं कोणीच मला विचारायला आलं नाही. साध्या माझ्या मुलाने देखील माझी विचारपूस केली नाही. पण हा अनोळखी व्यक्ती, दूधवाला, त्याने एवढ्या काळजीने मला दवाखान्यात नेलं आणि नंतर फळं देखील आणून दिली. खरं तर त्याच्या अशा वागणुकीबद्दल मला त्याच्याबद्दल खूपच आपुलकी वाटू लागली.
या जगात खरंच काही अशी माणसं असतात जी निस्वार्थपणे कोणाची मदत करतात. म्हणूनच तर हे जग चालू आहे. प्रत्येक जण स्वार्थी राहिला असता आणि फक्त स्वतःचं बघितलं असतं तर या जगात माणुसकी शिल्लक राहिली नसती. दुपारपर्यंत मला बरं वाटू लागलं. असं वाटत होतं की आता सूर्यफुलांचं टोपलं घ्यावं आणि बाजारात निघून जावं. थोडाफार तरी धंदा करावा. पण दुपार झाली होती, त्यामुळे जाणं टाळलं. पण संध्याकाळपर्यंत मला खूप बरं वाटू लागलं. संध्याकाळी स्वयंपाक केला आणि मस्त पोटभर जेवले आणि लवकर झोपून देखील गेले. रात्री खूप छान झोप आली. मागच्या 2-3 दिवसांपासून व्यवस्थित झोप लागतच नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाल्याचा आवाज आला. त्याचा पहिला आवाज ऐकताच मी दुधाचं भांडं घेऊन बाहेर गेले. त्याने माझ्याकडे बघितलं आणि एक स्मित केलं. मी देखील गालातल्या गालात हसले. त्याच्याकडे दुधाचं भांडं दिलं. तो म्हणाला, "मग बरं वाटतंय ना आता?" "हो, खरंच बरं वाटतंय. बघा बरं, दवाखान्यात जर तुम्ही गेला नसता तर तुम्हाला बरं वाटलं नसतं. मी तर म्हणतो अजून तब्येत बिघडली असती तुमची." "हो का? खरंच बरं झालं. काल तुम्ही मला दवाखान्यात नेलं. खूप आभार तुमचे." त्याने माझ्याकडून दुधाचं भांडं घेतलं आणि निघू लागला. मी म्हणाले, "अहो, तुम्ही सांगितलं होतं की चहा घेईन मी तुमच्या हातचा." "मग मधुकरजी, घ्या की आज चहा. अजून माझाही चहा बाकीच आहे. दूध आल्यावर चहा बनवते मी असं ठरवलं होतं." "हो, खरं आहे तुमचं मंगल, पण मला अजून काही लोकांना दूध द्यायचं आहे. वेळ होतोय." "मग दूध वाटून झाल्यावर एखाद्या दिवशी येईन मी. वाटल्यास आता नको." "बरं, ठीक आहे. जशी तुमची इच्छा." मी हसतच म्हणाले. त्यानेही हसून सांगितलं, "हो, तुम्ही मला चहाबद्दल बोललात. असं समजा की मी तुमच्या हातचा चहा पिलोच." असं बोलून त्याने गाडी सुरू केली आणि मग तो निघून गेला. खरंच दूधवाला खूप चांगला होता. कदाचित त्याच्या आयुष्यातही माझ्यासारखंच काहीतरी दुःख असावं. त्यामुळेच तो माझं दुःख समजून घेत होता. वाटतं ज्याने परिस्थिती भोगलेली असती त्याला समोरच्या व्यक्तीच्या दुःखाचा अंदाज येतो. नाहीतर ज्याने कधी आयुष्यात बरे वाईट दिवस बघितलेच नाहीत त्याला दुसऱ्याबद्दल कधीच जाणीव राहत नाही. आता असेच दिवस पुढे जात होते बऱ्याच महिन्यांपासून. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून तो दूधवाला नेहमी माझ्याकडे दूध द्यायला येत असे. त्याच्याशी माझी खूप ओळख झाली होती आणि त्याच्यासोबत 2 शब्द बोलून खूप बरं वाटत असे. मी ज्या घरात राहायची ते घर माझंच होतं. म्हणजे माझ्या नवऱ्याने घेतलं होतं. आमच्या लग्नाच्या आधीचं घर होतं ते. पण त्यानंतर नवऱ्याने एक मोठं घर घेतलं. पण त्या घरात माझा मुलगा आणि सूनबाई राहतात. हे जुनं घर मला राहण्यासाठी त्यांनी देऊन टाकलं. मीही त्यांच्यासोबत जास्त काही वाद केला नाही. आजूबाजूच्या लोकांसोबत ओळख होती. पण लोक फक्त तोंडावरच गोड बोलतात. कधीच मनापासून विचारपूस करत नाहीत. तसे तर बरेच लोक बोलायला टाळतात माझ्यासोबत. म्हणजे आजूबाजूच्या बायकाही. त्यांना वाटतं हे काही मागतील की काय? आम्हाला काही मदत विचारतील की काय? त्यामुळे तसं मीही जास्त कोणाशी ओळख ठेवत नाही. कामापुरतंच फक्त बोलते. तसं कामही कोणाशी राहत नाही. समोर कोणी आलं तर एखादा शब्द बोलायचा, नाहीतर राहिलं. आता रंगपंचमी जवळ येत होती. आजूबाजूच्या बऱ्याच दुकानांमध्ये रंग विक्रीला सुरुवात झालेली होती. गल्लीमध्ये काही मुलं आणि मुली रंग देखील खेळू लागले होते. एके दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे उठले, अंघोळ वगैरे आटपून घेतली आणि दूधवाल्याची वाट पाहू लागले. दूधवाला नेहमीच्या वेळेवर आला. त्याच्याकडून दूध घेतलं आणि मग चहा ठेवला. आज बाजारात सूर्यफुलाच्या बिया विकायला जाऊ की नको असा मनामध्ये विचार सुरू होता. कारण बाजारामध्ये देखील काही लोक रंग खेळतात आणि त्यामुळे नकळतच आपल्याला देखील त्रास होतो. 10 वाजले होते. आज स्वयंपाक देखील तयार झाला होता. मी घरात झाडू मारत होते तेव्हा अचानक दाराकडे पाहिलं तर दूधवाले मधुकर दिसले. पण आता या वेळेला ते का आले असावेत असा मनात प्रश्न आला. त्यांच्या हातामध्ये काहीतरी होतं, पण त्यांनी ते त्यांच्या पाठीमागे घेतलं होतं. "अहो मधुकरजी, बोला ना, काय झालं?" ते दारामधून 2 पावलं चालत पुढे आले आणि म्हणाले, "बऱ्याच महिन्यांपासून तुमच्याकडे माझा एक चहा थकीत आहे. तुम्ही चहा पाजीन असं सांगितलं होतं, पण आता 1 वर्ष झालं. तुम्ही मात्र मला चहा काही पाजला नाही तुमच्या हाताचा." "अहो सॉरी. मी तर कितीदा म्हटलं तुम्हाला, पण तुम्हीच बिझी असता." "बरं, ठीक आहे. काही हरकत नाही मंगल. आज तुम्हाला कर्जातून मुक्त करतो म्हटलं." "हो का? चला, मस्त चहा करते तुमच्यासाठी आणि नाश्ताही बनवते. चालेल ना?" "होय, चालेल की." मी थोडी हसतच म्हणाले. तोही गालात स्मित करत काही पावलं माझ्याकडे चालत आला. मला काही कळतच नव्हतं. दूधवाला मधुकर आज का असं करत आहे? त्याच्यानंतर तो अगदी माझ्या जवळ आला. मी थोडी गोंधळले. तशी मला थोडी भीतीही वाटली. अचानक त्याने मागे घेतलेले हात पुढे केले. त्याच्या हातांमध्ये रंग होता. त्याच्या खिशातही काहीतरी ठेवलेलं असल्याचं वाटलं. कदाचित रंगाची पिशवी असेल. त्याच्या उजव्या हातात रंग असल्याचं मला जाणवलं. त्याने जास्त वेळ न घालवता लगेच त्याच्या हातातील रंग माझ्या डाव्या गालावर लावला. मी खूप लाजले. खरं तर मला अजिबात अपेक्षा नव्हती की दूधवाला मधुकर अशा पद्धतीने मला रंग लावेल. पण आता रंगपंचमी आहे म्हटल्यावर बऱ्याच लोकांना रंग खेळायची हौस असते. कदाचित मधुकरलाही रंग खेळायला आवडत असेल. त्याने माझ्या उजव्या गालावर रंग लावला आणि परत त्याच हाताने माझ्या डाव्या गालावरही रंग लावला
मी थोडी लाजले आणि म्हणाले, बाई तुम्ही तर खूपच. एवढं बोलून मी त्याच्यापासून दुसरीकडे जाऊ लागले. तो परत माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या खांद्यावर रंग लावला. अहो नको प्लीज. का नको? तुम्हाला रंग खेळायला आवडत नाही का मंगल? तसं नाही, पण खरंच मी रंग खेळत नाही. खरं सांगते तुम्हाला. प्लीज मला नका रंग लावू. पण तो मात्र माझं ऐकत नव्हता. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मग तुम्हाला कोणी नाही म्हटलं आहे रंग खेळायला? खरं तर त्याचं आणि माझं वय रंग खेळण्याचं नव्हतं. आम्ही काही जवान थोडीच आहोत की अशा प्रकारे रंगपंचमी खेळू. पण तो मात्र खूपच उत्साही दिसत होता. त्याने परत माझ्या जवळ येऊन माझ्या गालावर रंग लावला. आता मी त्याच्यापासून सुटका करावी म्हणून दुसरीकडे गेले. तो माझा पिच्छा करत पुन्हा माझ्या मागे आला. काय करावं काहीच कळेना. खरं तर त्याचं असं वागणं आणि माझ्यासोबत रंग खेळणं मला अजिबात योग्य वाटत नव्हतं. पण मी त्याला मान ठेवून रागवू शकत नव्हते. आता मी तिथून स्वयंपाकघरात पळाले. तो देखील माझ्या मागे आला. स्वयंपाकघरात येऊन मी एका भिंतीला पाठ लावून उभी राहिले. तो जवळ आला आणि म्हणाला, आज काहीही करून तुम्हाला रंग लावणारच आहे. अहो लावलात की एवढा रंग. पण प्लीज आता नको, थांबा. पण त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं वाटतं. मी काय बोलत आहे हे त्याला कळत नव्हतं. मी पूर्ण भिंतीला पाठ लावून उभी होते. तो अगदी माझ्या जवळ आला. त्याने माझा उजवा हात त्याच्या डाव्या हातात धरला आणि उजव्या हाताने माझ्या गालावर थोडा हात फिरवला. त्याच्या हाताला रंग लागलेला होता. पण आता तो माझ्या एवढ्या जवळ आल्यामुळे माहीत नाही माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. मी माझे डोळे न कळतच बंद केले आणि स्तब्ध उभी राहिले. काही वेळ तो देखील तसाच उभा राहिला. काहीच केलं नाही त्याने. मी हळूच डोळे उघडून पाहिलं तर त्याचा चेहरा अगदी माझ्या चेहऱ्याजवळ होता. काय करू काहीच कळेना. एका हाताने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण माझा प्रयत्न निष्फळ ठरला. त्याने त्याचा हात माझ्या हाताला घट्ट धरला. दुसरा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि अलगद मला जवळ ओढलं. अहो मधुकर, काय करताय? प्लीज सोडा. आता बस झालं ना, रंग खेळलात. पण मंगल, तुम्ही मला रंग लावला नाही. हो नाही, मला नाही आवडत रंग लावायला, म्हणजे रंग खेळायला. तो अगदी माझ्या जवळ होता आणि मी त्याच्या इतक्या जवळ की त्याच्या ओठांमधून निघणारे गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर जाणवत होते. अहो मधुकरजी, प्लीज बाजूला व्हा. मला थोडं काम आहे. मी विनंती केली. हो, मी कुठे नाही म्हणतो की तुम्ही तुमचं काम करू नका, तो म्हणाला. पण तो माझ्यापासून बाजूला व्हायला तयारच नव्हता. त्याचा उजवा हात माझ्या कमरेजवळ घट्ट होत गेला आणि त्याने तो हात माझ्या कमरेच्या मागे घेतला आणि अलगद मला जवळ ओढलं. नकळतच मी त्याच्या छातीला जाऊन बिलगले. आता त्याचे ओठ माझ्या मानेजवळ लागत होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. छातीमध्ये एक वेगळीच धडधड निर्माण झाली. त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते, पण तो माझ्यापेक्षा खूप धिप्पाड. त्याच्यासमोर मी खूपच लहान वाटत होते. आता मात्र त्याच्या मनात काय चाललं आहे याची मला पूर्णपणे जाणीव झाली. कदाचित माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेमळ भावना निर्माण झाल्या आहेत. पण त्याने माझ्यासोबत असं काही करावं हे मला अजिबात आवडत नव्हतं. खरं तर हे माझ्या मनाला पटतच नव्हतं. पण काय करू? त्याला कसं वेगळं करू? काहीच कळेना. त्याने त्याचा हात माझ्या पाठीवर नेला आणि हळूच माझ्या कमरेजवळ स्पर्श करू लागला. अहो मधुकर, काय करताय? प्लीज थांबा, असं मी म्हणाले. पण त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि हळूच मला चुंबन दिलं. त्याच्या या कृतीने मी खूप शहारले. काय करावं हे मला सुचत नव्हतं. आता कुठेतरी माझं मनही वितळू लागलं. त्याने मला दोन्ही हातांनी उचललं आणि तिकडे घेऊन जाऊ लागला. तो काय करत होता मला काहीच कळेना. मी पूर्ण डोळे बंद केले. त्याने मला पुढच्या खोलीत आणलं आणि पलंगाजवळ येऊन म्हणाला, मंगल, तुम्ही खूप सुंदर आहात. तुम्ही मला खूप आवडता. हो मधुकर, ठीक आहे. पण आपण काहीतरी चुकत आहोत असं मला वाटतंय, असं मी म्हणाले. मंगल, आता काहीच बोलू नका प्लीज, असं म्हणत त्याने मला पलंगावर बसवलं आणि काही क्षणातच दाराकडे गेला. दार बंद करून तो माझ्याजवळ येऊन माझ्या हातात हात घेऊन माझ्या हातावर एक चुंबन दिलं आणि मग मला मिठी मारली. त्यानंतर मात्र त्याला काहीच भान उरलं नाही. तो माझ्यासोबत अतिशय प्रेमळ स्पर्श करू लागला. त्याने माझ्या मानेवर एक चुंबन घेतलं. आता मी खूप शहारले. त्यानंतर मात्र तो थांबला नाही आणि मी देखील आता पूर्ण माझं भान विसरले. आमच्यात प्रेम सुरू झालं. कितीतरी वेळ आम्ही एकमेकांसोबत होतो. बराच वेळानंतर आम्हाला दोघांना भान आलं. त्यानंतर मला खूपच वाईट आणि अस्वस्थ वाटू लागलं. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो. कपडे व्यवस्थित केले. मी सरळ किचनमध्ये निघून गेले. तो तिथेच पलंगावर बसून राहिला. मला वाटलं की तो आता घरातून बाहेर निघून जाईल, पण तो तिथेच बसून राहिला. काही वेळानंतर मी बाहेर आले. त्याने त्याचा मोबाईल खिशातून काढला होता. त्यात काहीतरी करत होता. मी त्याला पाहिलं आणि परत किचनमध्ये जाऊ लागले. तेव्हा त्याने विचारलं, मंगल, जाऊ का मी? मी फक्त मान हलवली. खरं तर मला त्याच्याकडे पाहण्याची हिंमत नव्हती, पण कसं तरी त्याला बघितलं आणि म्हणाले, हो ठीक आहे. मग तो निघून गेला. त्यानंतर मी दाराजवळ गेले
आणि दार आतून बंद केलं. आता घरात आले आणि पलंगावर येऊन बसले. मला काहीच कळत नव्हतं. मागच्या काही वेळामध्ये मी असे का करून बसले. मला आता कुठेतरी मनात शांतताही वाटत होती आणि खूप मोठा गोंधळ देखील वाटू लागला. मंगल, काय केलंस तू हे? स्वतःलाच दोष देऊ लागले. बराच वेळ तशीच बसून राहिले. त्यानंतर मग सूर्यफुलांच्या बिया आणि टोपली घेतली आणि बाजारात सूर्यफुलाच्या बिया विकायला निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मधुकर दूध द्यायला आला, पण मी त्याच्याकडे बघितलं नाही. फक्त कसं तरी खूप कमी वेळात दूध घेतले आणि दुधाचे भांडे घेऊन घरात निघून आले. आता काही दिवस असंच चालत राहिलं. आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलतच नव्हतो. खरं तर मला असं वाटू लागलं की मी त्याच्याकडून दूध घेणं बंद करून टाकावं, पण तसंही मला करता आलं नाही. एके दिवशी मधुकर ताक घेऊन आला होता वाटतं. आता तोच म्हणाला, अहो मंगल, आज ताक आणलं आहे तर घ्या. मी मुद्दामच म्हणाले, नको. का नको? त्याच्या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नव्हतं. खरंच नको? त्याने आग्रह केला. अहो कृपया घ्या ना. माझ्यावर रागवला आहात का तुम्ही? नाही, तुमच्यावर कशाला रागवू मी? आता त्याच्यासोबत काय वाद करणार? मग परत घरात आले. एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याच्याकडून ताक घेतलं. मग तो निघून गेला. होळीच्या वेळी रंग लावायला आला होता तो मला, पण अचानकच आमच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली आणि त्यानंतर पण माहीत नाही, मलाही त्याचा विचार आला की मन भरून यायचं. खरं तर कुठेतरी तो मला आवडत होता, पण त्याच्यासोबत असं काही करावं हे माझ्या मनात आणि ध्यानात नव्हतं. एकदा नेहमीप्रमाणे तो आला. मी त्याच्याकडून दूध घेतलं आणि घरात आले, पण माझ्या मागे तोही आला. त्याला घरात आलेलं पाहून मी थोडी आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, बोला ना, काय झालं? काही नाही, असंच तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो बोला. तो खुर्चीवर येऊन बसला आणि मला म्हणाला, कृपया तुम्हीही बसा. खरं तर माझी इच्छा नव्हती, पण त्याने सांगितल्यामुळे मी बाजूच्या खुर्चीवर बसले. तो म्हणाला, अहो मंगल, मला माहीत आहे की तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा विचार करून बसला आहात. त्या दिवशी जे काही घडलं त्याबद्दल मलाही पश्चाताप आहे. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर कृपया मला माफ करा. त्या दिवशी जे काही आपल्या दोघांमध्ये झालं ते मी आधी ठरवलं नव्हतं. खरं तर तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी रंग घेऊन आलो होतो. सगळीकडे लोक रंग खेळत होते आणि तुम्ही असं एकटे राहता ते पाहून मला वाईट वाटलं. त्यामुळे तुम्हाला थोडासा आनंद मिळावा यासाठी मी रंग घेऊन आलो होतो. पण तेव्हा चुकून माझ्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही. त्यामुळे मी तुमच्या शिक्षेस पात्र आहे. तुमच्या मनात जे काही असेल कृपया बोला आणि वाटल्यास मला एक कानाखालीही लावा, पण असं आबोल राहू नका. बऱ्याच दिवसांनंतर त्याने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले. मला कुठेतरी मनात बरं वाटलं की जे काही घडलं होतं त्याबद्दल त्यालाही पश्चाताप आहे. त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की त्या दिवशी जे काही झालं ते त्याने जाणून बुजून किंवा ठरवून केलं नाही, अनावधानाने झालं. मग मीच मन मोठं करून म्हणाले, जाऊ द्या मधुकरजी, जे काही घडलं त्याबद्दल तुम्हीही मनात ठेवू नका आणि मीही ठेवत नाही. विसरूया. ठीक आहे. आता त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित आलं. खरं तर मलाही हलकं वाटलं तेव्हा. मंगलजी, तुम्हाला काही सांगायचं आहे? हो सांगा ना. मंगलजी, तुम्ही माझ्याबद्दल कधी काही विचारलं नाही, पण मला वाटतं की तुम्हाला सांगावं. बरीच वर्ष झाली माझी बायको मला सोडून गेली आहे. अचानक तिचा अपघात झाला होता, ज्यात तिला खूप दुखापत झाली, विशेषतः डोक्याला. बरेच महिने ती दवाखान्यात होती. मी मनापासून तिला बरी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला गंभीर जखमा होत्या. काही महिने ती दवाखान्यात राहिली आणि मला वाटलं की ती बरी होईल, पण तिच्यात काहीच सुधारणा झाली नाही आणि एक दिवस ती कायमचीच निघून गेली. त्या दिवसापासून मी एकटाच आहे. तिच्या उपचारांमुळे बराच पैसा खर्च झाला आणि काही कर्ज झालं माझ्यावर. ते कर्ज फेडण्यासाठीच हा दुधाचा व्यवसाय मला करावा लागतो. माझी एक मुलगी आहे. तिचं लग्न बऱ्याच वर्षांपूर्वी झालंय आणि तिला मुलं बाळं आहेत. ती तिच्या संसारात सुखी आहे. मला माहित आहे मंगल की तुम्हाला एक मुलगा आहे, पण तो तुम्हाला सांभाळत नाही. त्यामुळेच मला तुमच्याबद्दल थोडी सहानुभूती वाटते आणि म्हणूनच माणुसकीच्या नात्याने म्हणा किंवा तुमच्याबद्दल असलेल्या आकर्षणामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक जवळीकता वाटते. तोही त्याच्या आयुष्यात एकटा आहे हे जाणून मला थोडं वाईटच वाटलं. मी त्याच्याबद्दल असा विचार कधीच केला नव्हता. मला वाटलं होतं की त्याचंही भरलेला परिवार असेल, बायको असेल, मुलं असतील, सुखी संसार असेल, पण नाही, तो देखील त्याच्या आयुष्यात एकटाच आहे हे मला पहिल्यांदाच कळालं. खरं तर त्याने आतापर्यंत माझी एवढी मदत केली होती वेळोवेळी, पण मी कधीच माणुसकी दाखवून त्याच्याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःचीच चूक आहे असं मला वाटलं. मधुकरजी, खरंच माफ करा. मी तुमच्याबद्दल कधीच काही विचारलं नाही. मला कल्पना नव्हती की तुमच्याही आयुष्यात एवढं दुःख असेल. तो त्याच्या चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला, काही नाही मंगल, आता एकटं राहायची सवय पडली आहे. कधी काळी खूपच एकटं वाटू लागतं तेव्हा मुलीला भेटायला निघून जातो. तिचा भरलेला संसार बघितला की खूप बरं वाटतं मनाला आणि दुःख कमी झाल्यासारखं वाटतं. पण मंगल,
तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे, जी मी आतापर्यंत मनात दाबून ठेवली आहे. तुमच्या समोर ती सांगून मला हलकं वाटेल. हो बोला की. मंगल, जेव्हापासून तुम्हाला भेटलो आहे, तेव्हापासून असं वाटतं की तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे. असं वाटतं की तुम्ही माझ्या खूप जवळच्या आहात. आता मधुकर माझ्याबद्दल एवढ्या आपुलकीचे विचार मांडत होता, तेव्हा माझ्याही मनात त्याच्याबद्दल कुठेतरी एक प्रेमळ भावना होती. पण मला ते बोलता येत नव्हतं. पण आज त्याने पहिल्यांदा बोलून दाखवलं. मंगल, माझी इच्छा आहे की जर तुमची सहमती असेल तर आपण दोघांनी एकत्र यावं. खरं तर हे थोडं वेगळं आहे, पण तुमची सहमती असेल तर मी तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमी पडू देणार नाही किंवा कधीच एकटेपणा वाटू देणार नाही, याची हमी देतो. मलाही जर तुमची साथ मिळाली तर आपल्या दोघांचं आयुष्य नक्कीच सुखद होईल आणि एकटेपणा दूर होईल. जेवढं काही पुढचं आयुष्य आहे ते आपण सुखाने आणि समाधानाने घालवू. बाकी तुमचा निर्णय तुमच्यावर आहे. म्हणजे मधुकरजी, मला कळालं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे. खरं तर मला कळालं होतं, पण मी मुद्दामच विचारलं. अहो, मला नाही कळत आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे. मंगल थांबा. तो खुर्चीवरून उभा राहिला आणि त्याने खिशातून काहीतरी काढलं. माझ्यासमोर त्याची मूठ उघडली. त्याच्या हातात मंगळसूत्र होतं. ते पाहून मी खूप आश्चर्यचकित झाले. म्हणजे मधुकर मला त्याची पत्नी बनवू इच्छितो किंवा आपण दोघांनी एकत्र येऊन विवाह बंधनात अडकावं, असा त्याचा विचार आहे. हे मला कळालं. त्याच्या हातात मंगळसूत्र पाहून काय बोलावं हे मला सुचत नव्हतं. पण कुठेतरी मनात एक सुखद भावना निर्माण झाली. असं वाटलं की त्याच्या हातातून ते मंगळसूत्र घ्यावं आणि त्याला मिठी मारावी. पण माझ्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. मी म्हणाले, अहो मधुकरजी, हे एवढं सोपं नाहीये. जरी माझा मुलगा माझ्यासोबत राहत नसला तरी मला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मला एकदा त्याच्या कानावर ही गोष्ट घालावी लागेल आणि त्यानंतरच मी या बाबतीत निर्णय घेऊ शकते. आणि एवढंच नाही, मुलगा तयार असला तरी नातेवाईक आहेत, समाज आहे, कोण काय म्हणेल याबाबत काही विचार केला आहे का तुम्ही? मंगल, हे बघा, लोकांच्या बाबतीत विचार कराल तर मग असं एकटंच जीवन जगावं लागेल आणि अशाच पद्धतीने दुःखी आयुष्य घालवावं लागेल. तुम्हाला फक्त थोडीशी हिंमत दाखवायची आहे. मग बघा, आयुष्य किती सुखात आणि आनंदी होईल. खरं तर मी खूप उत्सुक आहे तुम्ही आणि मी एकत्र येण्यासाठी. ठीक आहे मधुकरजी, मी विचार करून मग तुम्हाला सांगते. त्यानंतर मधुकर निघून गेला. आता मात्र माझ्या मनामध्ये असंख्य विचार सुरू झाले. माझी एक लहान बहीण आहे. मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या. ती तर हे ऐकून खूप आनंदी झाली. ती म्हणाली, मंगल दीदी, मी तुझ्या सोबत आहे. मी उद्याच तुझ्या घरी येते. 2 दिवसांनी ती खरंच माझ्या घरी आली. ती म्हणाली, मी माझ्या नवऱ्यालाही सर्व सांगितलं. माझे पती तर खूपच आनंदी झाले. त्यांना मधुकरजींना भेटायचं आहे. कोण आहेत ते, मला बघायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकर दूध द्यायला आला. तेव्हा माझी लहान बहीण त्यांना भेटली आणि त्यांच्याशी बोलली. तिला मधुकर खूप चांगले वाटले. त्यानंतर तिनेच माझ्या मुलाला सगळं सांगितलं आणि त्यालाही तयार केलं. आता सर्वांची संमती असल्यामुळे मधुकर आणि मी एकत्र आलो. लग्नाच्या बंधनात अडकून आमच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं, कारण आम्ही आमच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. एक असा प्रवास जिथे विश्वासाचा मजबूत बंध होता, समजुतीचा गोडवा आणि प्रेमाचा अथांग सागर होता. आता प्रत्येक सकाळ नव्या आशा आणि आनंदाची किरणं घेऊन यायला लागली. प्रत्येक संध्याकाळ एकमेकांच्या सोबतच्या आठवणीत अधिक रंगतदार होत गेली. जीवनात येणाऱ्या सुखदुःखाला आम्ही दोघांनी एकत्र सामोरं जाण्याचा निर्धार केला. या नव्या प्रवासात आम्ही एकमेकांसाठी साथ, समजूतदारपणा आणि निस्वार्थ प्रेम यांचं सुंदर नातं जपायचं ठरवलं. आमच्या जीवनाला आता एक नवी दिशा मिळाली होती, समाधान, सुख आणि अतूट निष्ठेनं भरलेली. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.